प्रस्ताव ठेवण्यासाठी मी विनंती करतोय प्रदेश सरचिटणीस सन्माननीय डॉक्टर संजय जी कुठे एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी। आपले सर्वांचे लाडके नेते आणि महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री आपले देवाभाऊ, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे आपल्याला संघटनेमध्ये पूर्ण महाराष्ट्रात कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांना ताकद देणारे असे आपले प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित आपल्या महाराष्ट्राचे सन्माननीय कृषी मंत्री आदरणीय भरणे मामा, या किसान मोर्चाचे सन्माननीय अध्यक्ष रामकृष्णजी वेताळ, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी व उपस्थित सर्व आमदार खासदार आणि सगळे आपल्या कानाकोपऱ्यातून आलेले शेतकरी बांधव आणि भगिनी, शुक्रवारी मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेमध्ये ज्या काही शेतकऱ्यांच्या भावना होत्या, ज्या भारतीय जनता पार्टीच्या आमदारांच्या भावना होत्या, ह्या सगळ्या समजून घेऊन एक अतिशय मोठी कर्जमुक्ती योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिलेली आहे। आणि म्हणून आपलं आद्य कर्तव्य बनतं किसान मोर्चाच्या वतीने आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, आपले प्रदेशाध्यक्ष आदरणीय रविभाऊ आणि आलेले कृषी मंत्री यांच्या अभिनंदनाचा ठराव, कारण अभिनंदनास पात्र आहेत, त्याचे कारण तुम्हालाही माहिती आहेत, मलाही माहिती आहे, म्हणून अशा नेतृत्वाचं अभिनंदन करावं या दृष्टिकोनातून आपण सगळे इथं आलेलो आहोत। आणि म्हणून सगळ्यांच्या वतीनं, महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं आम्ही तुमचं अभिनंदन करतो। आणि हा ठराव जो आहे हा निश्चितपणे भविष्यातील शेतकरी चळवळीला किंवा शेतकऱ्यांच्या सन्मानाने जीवन जगण्यासाठी अतिशय आपले जे प्रयत्नपूर्व या महाराष्ट्रामध्ये रिव्हॉल्युशन चालू आहे, परिवर्तन चालू आहे, त्यामुळे शेतकरी हा निश्चितपणे भविष्यामध्ये हा सुख समाधानी होईल अशी आशा व्यक्त करतो। पण सन्मान कशाचा आहे आणि अभिनंदन कशासाठी आपण करतोय? मी पाहिलेलं आहे की मागच्या 2014 ते 19 मुख्यमंत्री असताना आणि आता या 2024 पासून मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी विविध योजना या महाराष्ट्रामध्ये निर्माण केल्या। इन्फ्रास्ट्रक्चर बरोबरच, उद्योगाबरोबरच ग्रामीण भागातला शेतकरी त्याला ताकद देण्याचं, त्याला सन्मान करण्याचं, त्याला सन्मानाने जगण्याचं साधन उपलब्ध करून देण्यासाठी देवेंद्रजी सातत्यानं आपल्याला नवीन नवीन योजना देत आहेत। मला आठवतं की 2014 ते 19 मध्ये जी जलयुक्त शिवार, जी की आज देशामध्ये महाराष्ट्राची योजना घेऊन देशामध्ये राबवल्या जातात, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा या योजनेला एक प्रकारे मान्यता मिळाली। ती योजना आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यावेळेस सुरू केली आणि आज महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की जलयुक्त शिवारच्या माध्यमातून कितीही प्रभाव झाला, किती पाणी कमी जास्त झालं तरी बरेच मतदारसंघ देवाभाऊ की आज त्या योजनेच्या माध्यमातून बागायती करताना दिसत आहेत। आणि म्हणून एक चांगली योजना, त्यानंतर त्यांचं व्हिजन मला माहिती आहे, आपल्यालाही माहिती आहे, ही इज अ व्हिजनरी लीडर। तुम्ही जर पाहाल त्या महाराष्ट्रामध्ये पुढे 30 पर्यंत काय व्हायचं, 35 पर्यंत आपल्याला काय करायचं, 2047 पर्यंत आपल्याला काय करायचं, शेतकऱ्यांना या प्रत्येक टप्प्यावर कशा प्रकारे सन्मानाने पुढे न्यायचं, असं व्हिजन असलेला, ध्येय असलेला, ध्येयवेडा आपला नेता आहे। आणि म्हणून एक बघा की किसान समृद्धी योजना असेल, विविध प्रकारच्या अतिवृष्टी, गारपीट केव्हाही झाली, आपण 2014च्या पूर्वीचे सगळे शासन बघितले असतील की गारपीट झाली, अतिवृष्टी झाली, दुष्काळ झाला तर किती मदत मिळायची। आपले पासबुक जरी तपासून घेतले तरी आपल्याला समजून येईल। आणि 2014 पासून आपल्या खात्यामध्ये देवाभाऊच्या मार्गदर्शनामध्ये संवेदनशील नेतृत्व असल्यामुळे काय कोणत्या कोणत्या योजनांमध्ये आणि कोणत्या कोणत्या समस्यांमध्ये आपल्याला किती निधी मिळाला हे सुद्धा आपण तपासलं तरी आपल्याला फरक कळून येईल। आणि म्हणून संवेदनशीलतेनं कुठेही शेतकऱ्यांची समस्या निर्माण झाली तर त्याला ऍड्रेस करून त्यावर उपाय शोधण्याचा आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं सातत्यानं काम या मागच्या कार्यकाळामध्ये आपले आदरणीय मुख्यमंत्री महोदय करताना दिसत आहेत। आपण जर बघितलं कर्जमुक्ती योजना 2017 मध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी सन्मान कर्जमुक्ती योजना आली, 28,000 कोटी
ची योजना ही शेतकऱ्यांना मिळाली आणि त्यामध्ये आता जे म्हणतायत ना की अटी शर्ती, देवेंद्रजींनी अटी शर्ती लावल्या. मला एकच फक्त शेतकरी बांधवांना सांगायचं आहे की 2017 साली जेव्हा ही योजना दिली त्यामध्ये 1.5 लाखापर्यंत जेव्हा त्यांनी योजना दिली सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट 1.5 लाखापर्यंत, आणि 1.5 लाखाच्या वर जर शेतकऱ्याचं 3 लाख कर्ज असेल, 5 लाख असेल, 2 लाख असेल, तरी त्याला ते 1.5 लाख दिले, बाकीच्या नाही भरल्यानंतर 1.5 लाख त्या शेतकऱ्यांना दिलेत. आणि तुम्ही तीच 2020 ची जर आपण कर्जमाफी बघितली की ज्याचा गवगवा किंवा त्याचं मोठं हे सांगितलं जातं की आम्ही अटी शर्तीने टाकल्या, सरसकट दिल्या, काय गोम मारल्या होत्या त्याच्यामध्ये. 2020 ची माननीय उद्धवजींनी जी कर्जमाफी केली होती त्या कर्जमाफीमध्ये त्यांनी काय होईल की 2 लाखापर्यंत दिली, पण 2 लाखाच्या वर 5,000 जरी असतील शेतकऱ्याचे त्याला कर्जमाफी मिळाली का? मिळाली नाही. हा मोठा फरक, ही अट, ही शर्त त्यांनी सुद्धा टाकली होती की 2,000च्या वर 1 रुपया जरी असेल, 5,000 जरी असतील तर 2 लाखाचे त्या शेतकऱ्यांना मदत झाली नाही. आणि ती आता 2026 मध्ये कर्जमाफी देवेंद्रजींनी दिली, त्यामध्ये सुद्धा 2 लाखापर्यंत कर्जमाफी देत असताना 2019-20 ची जी कर्जमाफी होती त्यात जे शेतकरी ज्यांना कर्जमुक्ती मिळाली होती, कर्जमाफी मिळाली होती, त्याही 13 लाख शेतकऱ्यांचा सर्व भारतीय जनता पार्टीचे आमदार माननीय प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये जेव्हा विषय आला, किसान मोर्चाकडे विषय आला, देवेंद्रजींना सगळ्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना आपण नाही तर 36,000 देतोच आहे ना, 4-5 हजार कोटीचा विषय आहे, पण तू ही अट काढली पाहिजे. आणि संवेदनशील नेतृत्व कशाला म्हणतात, त्यांनी एका मिनिटामध्ये सगळ्या आमदार महोदयाचं, किसान मोर्चाचं सगळ्यांचं ऐकलं आणि 4 ते 5 हजार कोटी रुपये ज्या 2020 ची कर्जमाफी होती त्याही शेतकऱ्यांना या कर्जमाफीमध्ये लाभ दिला. आता तुम्ही म्हणाल 2020 मध्ये जेव्हा जी उद्धव ठाकरे साहेबांनी कर्जमाफी केली होती त्यामध्ये 2017चा एकही शेतकरी घेतलेला नव्हता. जो शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना होती त्या शेतकऱ्याला 2020च्या कर्जमाफीमध्ये त्यांना वंचित ठेवलेलं होतं. आणि 2026 मध्ये आता कर्जमाफी होते. आता 2019च्या कर्जमुक्ती जी आहे 20 ची महात्मा ज्योतिबा फुले त्याही शेतकऱ्यांना 3 वर्षामध्ये कर्जमुक्ती या 26,000 मध्ये दिली. याबद्दल त्यांचं अभिनंदन आम्ही करतोय. 2025-26 एक टाकलेली होती रेग्युलर कर्जवाल्यांसाठी, पण ती सुद्धा आपल्या संवेदनशील नेतृत्वानं तीही अट रद्द केली आणि त्याही 24 लाख शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन रक्कम त्यांनाही मंजूर केली. आज आपण शेतकरी देवाभाऊ काय म्हणतो, 56 लाख, 13 लाख आणि 24 लाख याची टोटल केली तर किती होईल? करा कोणीतरी टोटल. 56 लाख आणि 339 नाही किती झाले, 59, 69 आणि 24, 73, 83, 93 लाख शेतकरी आता बसतायत. आणि म्हणून कोणी किती बोंबा मारल्या महाराष्ट्रामध्ये तरी आमच्या शेतकऱ्यांना माहिती आहे की खरा शेतकऱ्यांचा कैवारी कोण आहे. ज्यांनी 2017 मध्ये सुद्धा कर्जमुक्ती दिली, ज्यांनी 2026 मध्ये सुद्धा कर्जमुक्ती दिली, 2 वेळेस 3 वर 6 वर्षामध्ये कर्जमुक्ती देणारा आणि शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत, जो शेतकरी समजतो की आपला कोण तारणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आहे तर तो देवाभाऊंकडे पाहतो, आणि म्हणून हे काही नाही. हे बघा बाहेर काही आंदोलन झाले असतील, हे झाले असतील, मला त्याच्यात जाणे नाही. आपापलं जे काय असतात कार्यक्रम करत राहतात, परंतु देणाराही पाहिजे ना केल्यानंतर. फक्त देण्याची दानत कोणामध्ये आहे ते फक्त देवाभाऊंमध्ये आहे, फक्त देवाभाऊंमध्ये आहे. आणि भारतीय जनता पार्टीचा किसान मोर्चा असेल, प्रदेश अध्यक्ष आपले रवी भाऊंच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी असेल, त्या माध्यमातून आपले सगळे आमदार असतील, सगळ्यांनी देवाभाऊला अट घातली किंवा बोललेत आणि त्यानंतर देवाभाऊंनी एका मिनिटामध्ये ह्या 5,000-6,000 कोटी शेतकऱ्यांना वाढून दिलेत. त्यासाठी आम्ही तुमचं अभिनंदन करतोय. आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं देवाभाऊंनी इन्फ्रास्ट्रक्चर शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण करावं, आज ट्रॅक्टर पाहतो आपण, कोणालाही ट्रॅक्टर मिळतं, यांत्रिकीकरण करावं, शेतकरी आधुनिक तरह शेती करावी, बीज बियाण्यांचं जिथं उगवण क्षमता, जिथं प्रॉब्लेम आले लगेच त्यांच्यावर कारवाई करावी, शेतकऱ्यांना चांगलं बीज मिळावं, या सगळ्या गोडाऊन्स व्हावे, कोल्ड स्टोरेज व्हावे, व्हॅल्यू ॲडेड चेन व्हावी, सप्लाय चेन व्हावी, हे स्वप्न घेऊन किंवा त्या पद्धतीनं काम करून या महाराष्ट्राला
इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये आपल्या शेतकऱ्यांना मी सांगतोय आज बुलढाणा जिल्ह्यातून देवाभाऊ आज 1,000 कोटी रुपयांचं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात विदर्भामध्ये सगळ्यात जास्त एक्सपोर्ट 5 जिल्ह्यामध्ये आमचं हा बुलढाणा आहे. 1,004 कोटीचं आम्ही बुलढाणा जिल्ह्यातले शेतकऱ्याचे उत्पादनं हे आम्ही बाहेर पाठवलेत, काही विदेशातही पाठवले, काही देशातही पाठवले. हा सगळा चमत्कार जो आहे या मागच्या 10-12 वर्षामध्ये देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात झालेला आहे. आणि म्हणून एकच शेवटचं सांगतो, कारण भाषण लांबलं नाही पाहिजे, मला माहिती आहे. त्यामुळे एकच सांगतो, देवाभाऊ तुम्ही कितीही मनात आणलं आणि कोणी कितीही तीर मारले तरी 2029 नंतर सुद्धा 2035 पर्यंत देवाभाऊला शेतकरी आणि या महाराष्ट्रातील जनता तुम्ही किती मनात आणलं तर या महाराष्ट्रातून जाऊ देणार नाही. कारण तुमच्या नेतृत्वामध्ये, तुमच्या व्हिजन मध्ये तुमची जी दृष्टी आहे या महाराष्ट्राला प्रगतीवर नेण्याची, शेतकऱ्यांना प्रगतीवर नेण्याची, सुजलाम सुफलाम करण्याची, विदर्भ, मराठवाडा, खानदेश या सर्व भागामध्ये नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून, सिंचनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुढे नेण्याची, शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या योजनातून पुढे नेण्याची. त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास तुमच्यावर आहे. त्यामुळे 2035 पर्यंत तुम्ही विचारही करू नका, त्यानंतर बघला जाईल. पण 2035 वर कोणी विचार करत असेल तर त्याला माझं एकच सांगणं आहे की त्या दिवशी महाराष्ट्रातला शेतकरी आणि भारतीय जनता पार्टीचा आमदार तुम्हाला जाऊ देणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आदरणीय संजयजी कुटे साहेबांनी जो अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला त्या अभिनंदनाच्या प्रस्तावाच्या अनुमोदन म्हणून खऱ्या अर्थानं देवाभाऊंसाठी सगळ्यांनी दोन्ही हात वरती करून जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. साहेब आपलं मनापासून अभिनंदन. आणि मी यानंतर विनंती करतोय, ज्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये वादळासारखी गती घेतीये ते आदरणीय भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब बोलतायत. दोन्ही हात वरती, जोरदार टाळी. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, जय जवान. आज आपण सर्व महाराष्ट्रातील विविध भागामधून